परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे 10,135 दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेलं मैदान आणि 199 किलो फुलांपासून साकारलेली महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य प्रतिमा। जय भीमच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली। विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेल्या या उपक्रमानं सामाजिक एकात्मता, शिक्षण आणि प्रेरणेचा संदेश दिला असून कौसडी गावाची वेगळी ओळख निर्माण झाली। सेलू तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। शहरातील फुले नगर येथील महात्मा फुले स्मारक स्थळी सेलू नगरपालिका आणि फुले प्रेमी नागरिकांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली। या प्रसंगी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, माजी सभापती संजय साडेगावकर, माजी उपनगराध्यक्ष मारुती चव्हाण यांच्यासह विविध मान्यवर आणि फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले। कार्यक्रमामुळे शहरात प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण झालं होतं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। महात्मा फुले यांचे द्विशताब्दी जयंतीनिमित्त आज सेलू शहरात महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी सेलू शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येणार असून या इथे आपण पाहत आहोत नगरपालिकेने अशी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी नगरपालिकेतर्फे मंडपाचं आणि पुतळ्याला रंगरंगोटीचं काम करण्यात आलेलं आहे। बीड तालुक्यातील मौजे ताडसोना येथे प्राचीन भैरवनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे। या देवस्थानावर गावकऱ्यांची श्रद्धा असून 9 दिवस उपवास करून भाविक भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतात। 9 ते 10 मे 2026 दरम्यान होणाऱ्या या यात्रेत रथ मिरवणूक, वाजत गाजत, गुलालाची उधळण आणि भैरवनाथ महाराज की जय या जयघोषांनी परिसर दुमदुमणार आहे। पूर्वी बैलगाडीतून होणारी मिरवणूक आता सजवलेल्या रथातून काढली जाणार आहे। कुस्ती स्पर्धा, विविध धार्मिक कार्यक्रम हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण आहे। ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। नमस्कार। न्यूज मराठी 24 या चॅनलच्या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। नमस्कार। या गावामध्ये भैरवनाथ मंदिर हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। या अनेक वर्षापासून या प्राचीन देवस्थान भैरवनाथ देवस्थानचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। आज या भैरवनाथ देवस्थानच्या रथयात्रेची सांगता होत आहे। रथयात्रेमध्ये असंख्य भाविक भक्त यामध्ये सामील झालेले होते। मोठ्या उत्साहाने घोषणा वगैरे देत होते, भैरवनाथ महाराज की जय। तर माझ्यासमोर या देवस्थानच्या माहितीबद्दल माझ्यासमोर उभे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? भास्कर मुंडे। बरं, या देवस्थानची तयारी कधीपासून आहे आपली? हे पुरातन आहे, आमचा जन्म पण नव्हता, आमच्या जन्माच्या अगोदरपासून आहे आणि जुनी माहिती काय आम्हाला सांगता येणार नाही, पण आमच्या समोर जे घडतंय ते आम्ही सांगू शकतो। बरं, ह्या देवस्थानासाठी हे रथयात्रा किती वाजता म्हणजे निघाली होती? देवस्थानची यात्रा चैत्र महिन्यात हनुमान जयंती दिवशी आमचे उपवास चालू होतात। अष्टमीला ते उपवास सुटतात। उपोषण आपल्या याला जे उपवासाला किती लोक बसतात? उपवासाला कमीत कमी 100 ते 110, 15 यामध्ये सर्व आपल्या हिंदू धर्मातील सर्व जाती धर्माचे मार, मांग, कुंभार, लमानी, सगळे वंजारी, मराठी हे सगळ्या जातीचे लोक। बरं, आपण या देवस्थानासाठी काय काय म्हणजे कार्यक्रम आयोजित करण्यात आले रात्री? आता पहिल्या दिवशी आम्ही मंदिरात येतो। मंदिरात आल्यानंतर त्या दिवशी अभिषेक होते ब्राह्मणाच्या हाताने आणि दररोज सकाळी अभिषेक, 11 वाजता फराळीचं, 4 वाजता दर्शन, त्याच्यानंतर फराळीचं आणि आपले भजनाचे वगैरे कार्यक्रम होतात। उद्याची काय व्यवस्था करण्यात आली? उद्या काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला? आजचा कार्यक्रम आज आमचा सकाळी गावातून देवाचे कपडे येतात। कपडे आल्यानंतर कपडे चढवतो। कपडे चढवल्यानंतर आज भैरवनाथ मंदिरात जी उपवासाला बसलेले लोक इथं नवस करून त्यांचे अभिषेक होतो। नवस कशा प्रकार केला जातो? काय नवस?
कुणी सांगत नाही मला भैरवनाथ पावला हां म्हणजे श्रद्धा खूप आहे म्हणजे त्या श्रद्धा. भैरवनाथावर. की त्याला जी पावला म्हणून तो त्याच्या नवसात काय बोललाय त्याची त्याला माहिती, म्हणून तो 8 दिवस इथं उपवास करतो. 8 दिवस उपवास केल्यानंतर मग रथ वळला जातो. रथामध्ये का भैरवनाथाच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाते का? रथामध्ये रथाला सजवून रथामध्ये भैरवनाथाची प्रतिमा ठेवली जाते. त्याच्यात एक सुतार म्हणून कारागीर आहे, त्याला तो मान आहे बसायचा, हां कोणाला सुतार? दोरले, हां आणि त्याची मोड तोड काय असेल तर ते 4 दिवस अगोदर येऊन करतात. त्याची पॉलिशिंग करतात, त्याची पूजा अर्चा म्हणजे करून. मिरवणूक किती कशी काढली जाते आणि कुठून कुठपर्यंत काढली जाते? हा तर इथल्याची बसलेली मंडळी ती नंतर पुन्हा आंबली गावातून येत्या. हा आंब प्राचीन त्याचा इतिहास सांगू हा शकाल का? नाही प्राचीन नाही सांगू येत, पण आमच्या समोर जे घडतं ते सांगतो. भैरवनाथचा इतिहास म्हणजे तुम्हाला काय माहिती नाही आहे? नाही 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 सांगता येणार, पण आमच्या समोर जे आमच्या देखता जी घडतंय. आता माझं जवळपास 70च्या आसपास वय आहे, तरी पण जेवढी तो तिथून माहिती ती सांगितली तुम्हाला. पुन्हा आंबले आल्या की त्यांच्याबरोबर मंदिरात बसलेली मंडळी गावाकडे जाते, मारुतीचं दर्शन घेते, येताळाचं दर्शन घेते, देवदेवतेचं दर्शन घेते, आणि नवरदेवासारखे त्यांना आहेर केल्या जाते, कपडे चढवते, आणि मग वाजत गाजत ती सगळी मंडळी मंदिरात भैरवनाथाच्या इथं आल्यानंतर एका जणाला रथाला लावतात आणि रथ वळल्या जातो. पूर्वीच्या काळी बैलगाडी 12 12 गाड्या होत्या आणि 13वा गाडा. हो पण ही रथयात्रा कधी केव्हापासून सुरू झाली आपली? अंदाजे लावू शकाल का? 2007 बैलगाड्याची वाहतूक आली, बैलगाड्या मिळाणार. मग काय हे करायचं म्हणून आमच्या गावचे माने ते माजलगावला राहते. काय नाव त्यांचं? सुनील माधवराव माने ते माजलगावला राहते. त्यांना प्रचिती आली, त्यांनी पुण्याला गेले. पुण्याहून त्यांनी स्वतःच्या ह्यानी रथ बनवून आणला आणि भैरवनाथ मंदिराला तो अर्पण केला, आणि तेव्हापासून तोच रथ आहे. आता ही जी रथाची मिरवणूक आहे भैरवनाथ मंदिरापासून कुठपण म्हणजे मिरवणूक निघाली कुठपर्यंत? हे अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटर. किती भाविक भक्त उपस्थित होते आपल्या? आता गणती नाही, पण कमीत हजारोच्या कमी संख्येने. हजारोच्या संख्येने. यामध्ये काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात आहे रथयात्रेबरोबर सध्या आज आता रथयात्रा झाली. आता मंडळी गावात उपास सोडायला गेली. उपास सोडल्यानंतर पालखीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री. पालखी कुठून कुठं निघणार आहे? पूर्ण गावात फिरती म्हणजे भैरवनाथाची पालखी निघणार आहे का? भैरवनाथाची पालखी त्यावेळेस वाजत गाजत 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 पूर्ण गावातून मिरवून मग रात्री 12-1 वाजता भैरवनाथ मंदिरात येते. भैरवनाथ मंदिर आहे. हा, आणि भैरवनाथ मंदिर आणल्यानंतर त्याचे विसर्जन कसं केलं जातं? विसर्जन नाही केलं जात. ती इथं आणते, त्याच्यामध्ये मूर्ती असती, घोडा असतो, ती पालखी लोकांच्या दर्शनासाठी इथं ठेवल्या जाते. मग उद्याच्या दिवस मग कुस्त्याचा कार्यक्रम असतो. कुस्त्याचा कार्यक्रम किती वाजता आयोजित करण्यात आला? तरी अंदाजे? 3-4 दरम्यान कुस्त्या. कुस्तीचे पारितोषिक किती कुठून कितीपर्यंत दिलं जातं? 10 रुपयापासून 5,000 पर्यंत. 5,000 रुपये. जे कोणाचे तारीख म्हणजे जो पहिला येईल त्याला हो. पारितोषिक दिलं दिलं जातं. जातं. तर कुस्तीच्या व्यतिरिक्त आणखी कार्यक्रम काही होतात का? नाही, त्याच्यानंतर काही कार्यक्रम होत नाही. कुस्त्या संपल्या, कार्यक्रम संपले, जत्रा संपली पुढच्याच वर्षी. पण भैरवनाथचं मंदिर काय बांधकाम काय वगैरे काय झालेलं आहे का आपल्या? हे सगळं जे तुम्हाला दिसतंय हे सगळं नवीन आहे. पहिलं महाराजाचं धाबलं होतं. हे श्रमदान जो बांधला काय एखाद्या लोकप्रतिनिधीने काय दिलं का? काही श्रमदानातून आहे, काही भक्तांनी दान दिलंय, काही आमदारांनी फंड दिला, ह्याच्यातूनही झालेलं आहे. आणि जर पायाला गेलो ना तर लोकांच्या दिनगीतून बी बरंच काम झालं. काय म्हणते सांगा? जुनं हेमाडपत्ती मंदिर आहे. हा, हेमाडपत्ती मंदिर. म्हणजे मंदिर आहे, मूळ मंदिर ते हेमाडपत्ती आहे. आता त्याच्यानंतर वर जे शिखर बांधलं ते गावासाठी सगळे पट्टी करून शिखर बांधलेलं आहे. तिथं समोर महादेवाचं मंदिर आहे. संपूर्ण गावकऱ्याचा सहभाग आहे देवस्थानात. गावाचा कुठला भेदभाव केला जात नाही काही. संपूर्ण सहभाग आहे. एक आनंदाची गोष्ट आहे. 2005-06 मध्ये हे मंदिर हे आम्ही तीर्थक्षेत्रामध्ये समावेश केला. चौसळगाव स्वामी दर्शन असताना त्या मतदारसंघाचे आमदार तुकाराम लाळे यांनी हे तीर्थक्षेत्रामध्ये याचा समावेश करून हे पहिला सभामंडप हे त्या काळामध्ये त्या तीर्थक्षेत्रातून झाला. त्याच्यानंतर हा बाजूचा सभामंडप हा श्रमदानातून झाला, लोकांच्या लोकवर्गून झाला. बाजूचा सभामंडप आहे माझे आमदार अमरशिव पंडित सर जे आहेत त्यांच्या सहकार्यातून हा सभामंडप केला. आसपासच्या बाजूला कोणकोणते मंदिर आहेत तिथं?
इथं आता इथं गावीणवाडी इथं बाजूलाच आहे. मुस्लिम समाजाचं नाव असलं तरी आपलाच तिथं पुजारी आहे. तिथं दावणमाली आणि इथं मंदिर वगैरे आहे काही? नाही गावात आहे. आता व्हायला लागले नवीन नवीन व्हायला त्याचं लागले. जीर्णोद्धाराचं काम बांधकाम चालू आहे समज. हो कुठपण काम आलं आता शिखराचं काम चालू आहे. याच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. सर्वांचा सर्व गावाचा. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. परभणी, नांदेड, हिंगोलीसह वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज सकाळी नांदेड जिल्ह्यासह परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. अचानक जमिनीला भूकंप जाणवल्यानं अनेक नागरिकांनी तात्काळ घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात नोंदवण्यात आलाय. रिश्टर स्केलवर तीव्रता 4.7 इतकी मोजण्यात आली. सकाळी 8:45 आणि 23 सेकंदांनी हा भूकंप झालाय. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. नांदेड शहरासह काही ग्रामीण भागातही धक्के जाणवल्याचं नागरिकांनी सांगितलंय. सुदैवानं आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही. प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. शहरातील ITI कॉर्नर इथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केलंय. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राज्यसभा खासदार यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तसंच नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे, माजी आमदार अमर राजूरकर आणि उपमहापौर दीपक सिंग रावत यांनीही पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केलंय. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा हा समाधानकारकरित्या पार पडला असून शेवट गोड झालाय. समितीसमोर मांडण्यात आलेले मुद्दे आणि निकष हे गांभीर्यानं घेऊन त्यानुसार योग्य ती कार्यवाही होणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात महात्मा फुले यांच्या विचारांची आठवण आणि सामाजिक समतेचा संदेश घुमत होता. उनका टारगेट सिर्फ भाजपा क्या कहेंगे? टारगेट भाजपा की टारगेट नहीं, ऐसा तो मुझे लगा नहीं. और पेपर ने बोला आज के पेपर में कि शेवट झाला गोड. गोड में नेमकं काय झालं मलाही माहित नाही. पेपरच्या बातमी मला माहित नाही. त्यामुळे भाजपचा काय संबंध? असं आहे की प्रशासनाचा जो विषय असेल तर जे याला जबाबदार, माझं तर मत एवढंच आहे की समितीचा निष्कर्ष पुढे यावा आणि समितीच्या निष्कर्षाप्रमाणे कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. त्याला काय महात्मा ज्योतिबा फुले जयंतीबद्दल काय? महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सर्वजण भाजपचे पदाधिकारी, महापौर, शहर अध्यक्ष सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. समतेचं प्रतीक म्हणून त्यांना संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं. त्यांनी सामाजिक समता घडवून आणण्याकरता आपलं आयुष्य वेचलं. शिक्षणाकरता त्यांनी खूप आता प्रयत्न केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उन्नती घडवण्याकरता आणि परिवर्तन घडवण्याकरता सामाजिक समतेचं एकंदरीत त्यांनी आंदोलन पुकारून त्या पद्धतीने काम केलेलं आहे. संपूर्ण देशामध्ये आज त्याचा गौरव होते आणि आजही लोकांच्या आठवणीत आहे. म्हणून त्यांना अभिवादन करण्याकरता आज आम्ही जयंती या निमित्ताने इथे चाललो आहोत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नियमबाह्य बांधकामांचा प्रश्न गंभीर बनलाय. पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन होत असल्यानं प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून येते. या पार्श्वभूमीवर पालिकेनं 38 बांधकाम प्रकल्पांना काम बंद करण्याच्या नोटिसा बजावल्यात. मात्र नोटिसा देऊनही काही ठिकाणी बांधकाम सुरूच असल्याचं समोर आलंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय अशी चिंता व्यक्त केली जाते. या प्रकरणी प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण परिसरात आता पुढील पावलांकडे लक्ष लागलंय. पेक्षा जे आहेत बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठवण्यात आले, मात्र अजूनही पालिकेने हवी तशी कारवाई करण्यात आलेली नाही. केवळ कागदावर नोटीस आहे. सर, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की पनवेल पालिका क्षेत्रामध्ये बांधकाम व्यावसायिक जे आहेत, ज्यांनी शासन निर्णय, माननीय उच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्व आणि पालिकेने आखून दिलेली नियमावली हे धाब्यावर बसून व्यवसाय सुरू आहे आणि त्याचा परिणाम असा की मोठ्या संख्येने पोल्युशन वाढत आहे. या संदर्भात प्रहारने सातत्याने पनवेल पालिकेकडे तक्रारी करून, पाठपुरावा करून लोकांच्या आरोग्याशी जो काही खेळ चालू आहे
त्याच्या संदर्भात आवाज उठवलेला. तर तुम्ही बघू शकता की 29/1/26 रोजी पनवेल पालिकेने साधारण 38 लोकांना काम बंदची नोटीस दिली, परंतु प्रत्यक्षात ही कामं सुरू आहेत आणि ही कामं सुरू असल्या कारणाने आयुक्तांनी दिलेली नोटिसाला संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली असं दिसून येते. या संदर्भात आम्ही आयुक्तांना आणि नगर रचना विभागाला परत तक्रार केल्याने व्हिडिओज दिले की तुम्ही दिलेल्या स्थगिती नोटीस आणि त्याच्यावर त्यांनी पूर्तता अहवाल सादर केले पाहिजे, पण तसं काही न होता पालिका प्रशासनाला धुडकावत हे कामं अद्याप सुरू आहेत. हे अत्यंत चुकीचं आणि नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या शी बॉक्स ऑनलाईन तक्रार प्रणालीची व्याप्ती वाढवण्यात आली. आता केवळ कार्यस्थळावरील लैंगिक छळच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाड, शेरेबाजी आणि उपद्रवी प्रकारांविरोधातही तक्रार नोंदवता येणार आहे. या पोर्टलद्वारे तक्रार नोंदवल्यानंतर ती संबंधित समिती आणि पोलीस यंत्रणेकडे तात्काळ पाठवली जाते. 90 दिवसात चौकशी पूर्ण करण्याची तरतूद असून तक्रारदाराची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते. महिलांनी निर्भयपणे या डिजिटल सुविधेचा वापर करून तक्रार नोंदवावी असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय. या अद्ययावत प्रणालीमुळे महिलांच्या सुरक्षिततेत आणि तक्रार निवारण प्रक्रियेत अधिक वेग आणि पारदर्शकता येणार आहे.